नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण लोक काय विचार करत आहेत किंवा काय बाहेर चर्चा चालत आहे, त्याच्या बाबतीत आपण एक विषय घेऊया. आणि ही चर्चा आहे, जीवनात सक्सेसफुल कसं व्हावं किंवा काय आहे त्याला आपण असं म्हणू, की हे सक्सेसफुल आहेत. आता इथे इंग्लिश शब्द मुद्दामून आपण वापरतोय, कारण की हीच भाषा चाललेली आहे. सक्सेसफुल व्हायचं आहे. मला सक्सेसफुल व्हायचं आहे. आता ह्याची परिभाषा काय आहे? ह्याची व्याख्या काय आहे? हे समजण्याचा आपण प्रयत्न करू. अनेक स्तरांवरती म्हणजे भौतिक स्तरावरती आपण जर पाहिलं, तर सक्सेसफुल होणं म्हणजे पैसे कमवणे, प्रसिद्धी किंवा शक्ती, पॉवर, की मी CEO आहे कंपनीचा, मोठा एक मालक आहे किंवा कुठे मी है ना, म्हणजे एक मंत्री आहे किंवा एक गावातला सरपंच आहे. म्हणजे मी कुठेतरी माझ्याकडे पॉवर आहे. मला पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे. मोठं व्हायचं म्हणजे जास्त पॉवर, जास्त पैसे, जास्त प्रसिद्धी, आपलं फोटो झळकवणे, कुठे-कुठे प्रिंट करून. मग आता हे असं केलं म्हणजे आपण सक्सेसफुल होतो का? हा प्रश्न आहे. विचार करा, की खरोखर हेच करून होईल का म्हणून? बाहेर जी धावपळ चालू आहे, धावपळ ह्याच्यासाठी चालू आहे, की प्रसिद्धी प्राप्त करणे, पैसे जास्त कमवणे. आता पैसे आपण वाईट मार्गानेही कमवू शकतो. प्रसिद्धी आपण वाईट मार्गानेही प्राप्त करू शकतो. पण आता हा मार्ग योग्य आहे का? तुम्ही विचार करा, की असं जर आपण केलं, तुम्हाला कसं वाटेल, की चुकीच्या मार्गाने आपण प्रसिद्ध होत आहोत किंवा श्रीमंत होत आहोत. किती काळ तुम्ही तसं राहाल? कुठेतरी आतमध्ये असं वाटतं, की रे मी चुकीच्या मार्गाने चाललो आहे. आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. मग तिथे आपल्याला थांबावं लागतं, की नाही आपण धर्माच्या मार्गाने करूया. आता पैसे कमवणे हे धर्माच्या मार्गाने करू शकतो किंवा प्रसिद्धी प्राप्त करणे हे धर्माच्या मार्गाने आपण करू शकतो. मग पुढचा प्रश्न असा येतो, की खरोखर हीच प्रसिद्धी किंवा श्रीमंती सक्सेसफुल होणं आहे का? हेच प्राप्त करायचं आहे का? एकदा एक गुरु होते आणि त्यांना भेटायला एक प्रसिद्ध व्यक्ती त्या काळात आला. श्रीमंत. आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली त्यांनी, की मला तुम्ही ब्रह्मज्ञान द्या. मला ब्रह्मज्ञान द्या. आणि त्याच्यासाठी ते पोहोचले तिकडे. तर गुरुजींनी त्यांच्याकडे पाहिलं. सूट बूट घातले होते त्या व्यक्तीने आणि पाहून सांगितलं, की तुम्ही काम करा. पुढच्या 7 दिवसानंतर येऊन भेटा आणि तुमच्याकडे जितके पैसे असतील, ते सगळे पैसे तुम्ही सोन्याच्या रूपात ह्या बॅगेत भरून तुम्ही या आणि नंतर मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देतो. तर आता हे बोलणं झाल्यानंतर ते व्यक्ती गेले. 7 दिवसानंतर पुन्हा आले आणि बॅगेत सोनं, चांदी सगळं घेऊन आले ते आणि गुरुजींच्या समोर बसले आणि बॅगही ठेवली समोर. गुरुजींनी ती बॅग पाहिली, पटकन उचलली आणि पळून गेले. आता हे असं अचानक झाल्यामुळे हे व्यक्तीही गोंधळले आणि त्याच्या गुरुजींच्या पाठीच ते पळत गेले. गुरुजी पळतायत त्यांच्या पाठी हा व्यक्तीही पळत आहे. अरे माझे पैसे घेऊन पळून गेले. आणि त्यांना कळालं ह्या व्यक्तीला, अरे हे तो खोटे आहेत, भोंदू बाबा आहेत, फसवतायत लोकांना, पैशांसाठीच त्यांचा हा संपूर्ण कारभार चालू आहे. असं म्हणत त्या गुरुजींच्या पाठी हे व्यक्ती पळत राहिले, पळत राहिले. गुरुजीही पळतायत, हे व्यक्तीही पळत आहेत. खूप थकले. व्यक्ती खूप थकली. गुरुजी पळत-पळत एका झाडाजवळ जाऊन थांबले. पाठी वळले आणि ह्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचेपर्यंत थांबले. आणि मग त्या व्यक्तीने गुरुजींना विचारलं, "अरे तुम्ही काय करत आहात असं? पैशांसाठीच तुम्ही इतकं काम करत आहात का? हा कारभार तुम्ही चालवलेला आहे, हा काही तुम्ही पैशांसाठी करत आहात का?" तर गुरुजी म्हटले, की "तुला जर ब्रह्मज्ञान हवं असेल, तर तुला हा पैशांचा मोह सोडावा लागेल. आजही तू या पैशांमध्येच अडकलेला आहे. तुझा मोह तसाच आहे. मग कसं तुला ब्रह्मज्ञान मिळणार?
आता हा विषय कसा येतो इथे, की म्हणजे आपण खरोखरच सक्सेसफुल झालो का मग इथे? की आपण आजही पळत आहोत, पैशांच्याच पाठी पळत आहोत. मग आपण किती सक्सेसफुल आहोत? याचा अर्थ असा नाही की पैसे कमवू नका. याचा अर्थ असा की तुम्ही पैशांवरती आधारित आहात. मोह स्वरूपात, की अजून, अजून, अजून पैसे हवेत. दुसरा विषय असा की एक व्यक्ती होते अमेरिकेत आणि त्यांना सध्या असंच झालं. एक घटना घडली तिथे. त्या व्यक्तींना प्रमोशन मिळालं आणि ते प्रमोशन असं होतं की मोठ्या कंपनीत सी-ई-ओचं पद, सगळ्यात मोठं पद त्यांना मिळालं. त्यांचं काम पाहून की तुम्ही आता ह्या जागेवरती बसा आणि तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवा. या व्यक्तीला जेव्हा प्रमोशन लेटर मिळालं त्यांना, की आम्ही आनंदी आहोत तुमचं काम पाहून, तुम्ही इथे बसा ह्या नवीन जागेवरती. ह्या व्यक्तीला रडू आलं आणि ते रडले आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, की माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? की मला हेच करायचं आहे का आता सुद्धा? मला मशिनीप्रमाणे जगायचं आहे का? मला हेच हवं होतं का? मी जरी सी-ई-ओ झालो तरी मी काय करणार आहे? 24 तास पळपळ, धावपळ तेच चालू असणार आहे. मग जीवनाचा अर्थ असाच आहे की मला खरोखर हेच हवं होतं का? मग त्याने संपूर्ण विचार करून राजीनामा दिला, की मला असं जीवन नको आहे. त्यांनी पैशांचा त्याग केला. मग पुन्हा असा प्रश्न येतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की पैशांनीच माणूस सक्सेसफुल होतो का? तुम्ही विचार करा. हे सत्र संपल्यानंतर तुम्ही विचार करा, खरोखर त्याच्यामुळेच आपण सक्सेसफुल होतो का? मग आपण जी भौतिक स्तरावरती व्याख्या पाहिली, ती सांगते की नाही सक्सेसफुल होणं म्हणजे प्रसिद्ध होणे किंवा पैसे कमवणे नाही. त्याच्या पलीकडे आहे. मग आध्यात्मिक स्तरावरती काय? आध्यात्मिक स्तरावरती आपण कसं पाहतो? तर एका सूत्राच्या द्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर आजचं सूत्र असं आहे, की पूर्ण स्वयं, सोडी सिद्धी विजय. पूर्ण स्वयं जो आतमधूनच पूर्ण झालेला आहे. आतमधूनच पूर्ण झालेला आहे असा व्यक्ती सक्सेसफुल आहे. तो व्यक्ती कोण? कसा? तर ज्याने सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा किंवा विजय प्राप्त करण्याची इच्छाच सोडली. आंतरिक स्तरावरती, की मला काही प्राप्तच करायचं नाही किंवा मी जे प्राप्त केलं ते पण सोडतोय. मला कोणाला हरवायचंच नाहीये, मला जिंकायचंच नाहीये. हा जेव्हा भाव आतमध्ये येतो, तेव्हा खरोखरच आपण सक्सेसफुल झालेलो असतो. एक स्थिरतेचा अनुभव, संपूर्णतेचा अनुभव, शांतीचा अनुभव, सगळं असण्याचा अनुभव, हा तो पूर्णत्वाचा अनुभव आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्तव्य करत नाही, काम करत नाही, तुम्ही सगळं करता. सक्सेसफुलचा आपण असा अर्थ पाहू शकतो यशस्वी होणे. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणे. हे आपण असं समजू. सक्सेसफुल होणे म्हणजे संपन्नता नाही, भरभराट नाही. सक्सेसफुल होणे म्हणजे यशस्वी होणे. जे कार्य हाती घेतलंय ते पूर्ण करा. त्याला न्याय करा. हे असावं. पण कुणाला हरवायचं नाहीये. कुणावर जिंकायचं नाहीये. तर मी स्वतःच पूर्ण आहे. अशी ही अवस्था, अशी ही भावना म्हणजे सक्सेसफुल होणे आहे. पुढचे 7 दिवस ह्याच्यावरती विचार करा. आपण पुन्हा भेटू. एक नवीन विचार घेऊन, नवीन सूत्र घेऊन. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते.